तर लहान लेकरासारखं करायचं आपलं. अजून गप. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ सकाळ बायकोची बडबड ऐकून झाल्यानंतर मस्तपैकी देवासाठी गार्डनमध्ये खूप फुलं आली होती. आपल्या नवीन गार्डनमध्ये नवीन नवीन झाडं आणल्यामुळे देवांना एकदम छान छान फुलं भेटत होती आणि ते पाहून आम्हाला आनंद झाला. मग नंतर देवपूजा वगैरे उरकली. आज दोन्ही पण कार्टोली रात्रीच मुक्कामी आली होती, त्यांच्यामुळे त्यांच्यासाठी आज पावभाजीचा बेत केला होता देविकाने, त्यामुळे त्यांनी सकाळ सकाळ आणली. नंतर आमचे सख्खे शेजारी पाचनकर साहेब यांच्या संजनाचा बड्डे होता, त्याच्यामुळे तिकडं जरा मोठा खिचडीचा बेत होता. संजनाला विश वगैरे करून आतमध्ये गेलो तर बायांची गडबड चालू होती. पाहिलं काय चालू आहे तर भले मोठ्या साबुदाण्याच्या खिचडीचा बेत चालू होता. सोसायटीतील सर्व मित्रपरिवार आणि आळंदीमधील वारकऱ्यांना आज संजनाच्या बड्डेमुळे वाटप होती, पण कुट्टा पडला होता या बायकांचा. झिंका चिका झिंका चिका झिंका चिका झिंका. सोसायटीतला मित्रपरिवार सगळा जमा झाल्यानंतर विशाल भाऊंनी सगळ्यांना खिचडी वगैरे वाटली. खिचडी असल्यामुळे सगळ्यांनी थोडी थोडी खिचडी खाल्ली आणि नंतर यांचा वाटपाचा कार्यक्रम उरकला. आता उपास नसल्यामुळं खिचडी थोडीच खाल्ली होती, त्यामुळं घरी होती पावभाजी. घरी गेल्यानंतर देवका मॅडमने मस्त पाव कडक करून दिले आणि मग पावभाजीच्या बेतावर एकदम मस्तपैकी ताव हाणला. मग बसवली ना एक लादी. नंतर सगळं उरकून आम्हाला जायचं होतं सोनू भाऊला भेटायला खडकवासल्याला. सोनू भाऊ जरा आजारी असल्यामुळे सोनू भाऊला भेटायला मी प्रथम आणि देविका टच झालो. नंतर मोकार गप्पा बिप्पा मारून सोनू भाऊला जरा फ्रेश करण्याचा कार्यक्रम करण्यात आला. नंतर आईंनी आम्हाला जेवण वगैरे केलं. मग तिकडे जेवणाचा बेत करून सरळ निघालो घरी. येता येता मस्त थोडीशी फुलं आणि गजरा देवका मॅडमसाठी घेतला. देवका मॅडम एकदम हवेत. सकाळी उरलेल्या पावभाजीचे मसाले पाव करून खाल्ले. भेटू पुढच्या व्लॉगला.